नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. चला. लक्ष्मी, अरे कुठे आहेस तू? नेहमी मला घाई करत असतेस. कार्यक्रमाला जायचं नाही का आज? कार्यक्रमासाठी तर जायचं आजोबा, पण आज थोडीशी विवंचनेमध्ये पडली मी. विवंचने? माझी नात आणि विवंचने? आजोबा, अरे सूर्य पश्चिमेला उगवला की काय? ओ काय हो? मग बरं सांग सांग सांग, कसला विचार करतेस? काल आमचा अर्थशास्त्राचा तास होता. अच्छा, ही अडचण आहे? नाही, मला माहित आहे तुला अर्थशास्त्र जरा अवघड जातंय, पण पूर्ण ऐकून तर घ्या तुम्ही. सॉरी सांग. हा, तर अर्थशास्त्र शिकवताना सर आम्हाला रजत अर्थव्यवस्थेबद्दल सांगत होते. अच्छा. मला खरं तर काहीच समजलं नाही आणि आता अभ्यास सुद्धा त्याचाच दिलाय. इतकंच? मग आपण असं करूया ना, स्टुडिओमध्ये याच विषयावर बोलू. खरंच? हा. तुम्हाला माहिती आहे? अरे म्हणजे काय, कमाल. म्हणजे आज एका बाणात 2 पक्षी. माझा अभ्यासही होईल आणि रेडिओवरून श्रोत्यांना माहिती सुद्धा मिळेल. हो नक्की. क्या बात है. चला लगेच जाऊया स्टुडिओमध्ये. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मी आहे भरत आजोबा आणि माझ्या बरोबर आहे माझी लाडकी नात लक्ष्मी. आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन कोरा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सौजन्यानं आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्यानं ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कल्याणाच्या उद्देशार्थ हा कार्यक्रम आपण रेडिओवरून प्रसारित करत आहोत. तर आजोबा सांगा बरं आता, रजत अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? सांगतो. पण लक्ष्मी, तुला माहित आहे ना, नेहमी नवीन शिकवताना आधी आपण काय शिकलो याची जरा उजळणी करायला हवी. तर ती उजळणी आधी करूया. बरं. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या तर्फे अटल वयो अभ्युदय योजना ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये त्यांचा आत्मसन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून वृद्धांच्या सुरक्षेत वाढ होण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सेवा प्रदान केल्या जातात आणि त्यातलीच एक आहे रजत अर्थव्यवस्था. याचबरोबर मंत्रालयाने सेज ही योजना सुद्धा सुरू केलेली आहे. सेज म्हणजे ऋषी किंवा साधू, जे अनुभवी असतात, आपल्याला कायम योग्य मार्गावर चालायला शिकवतात, असे आपले ज्येष्ठ नागरिक. या आधुनिक जगात या ज्येष्ठ नागरिकांना मदतशीर ठरतील अशी उत्पादनं बनवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम सरकारनं सुरू केला आहे. या माध्यमातून नवीन स्टार्टअप्सना सरकार ₹1 करोड पर्यंतची रक्कम देत असतं. क्या बात है. आजोबा, झाली उजळणी? अहो, हे आपण आधीही सांगितलंय सगळ्यांना, पण रजत अर्थव्यवस्थेचं काय? मला काय वाटतं आजोबा, हे काहीतरी मोबाईल ॲप वगैरे असेल, हो ना? लक्ष्मी, हे मोबाईल ॲप नाही.
ओके. हा एक नवीन विचार आहे. ओ. संपूर्ण जगभरामध्ये माणसाच्या आयुर्मानात वाढ होते आणि जन्मदर कमी होतोय. त्यामुळे ज्येष्ठांची संख्या सातत्याने वाढते. भारतासारख्या विकसनशील देशात सुद्धा ही संख्या वाढताना दिसते. परिणामी ज्येष्ठांचं आरोग्य, त्यांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याणाशी निगडित असलेल्या इतर अनेक गरजा सुद्धा वाढत आहेत. आणि हीच बाब लक्षात घेऊन रजत अर्थव्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. ओ, म्हणजे या रजत अर्थव्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास आहे का? लक्ष्मी, अरे आधीच्या काळापेक्षा आता ज्येष्ठ नागरिकांकडे खूप सुविधा आहेत. म्हणजे उत्तम आरोग्य सेवा आहे, सगळ्यांच्या हातात इंटरनेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार आणि अनुभव यांचं सुद्धा प्रमाण खूप जास्त आहे. हो, खरंय. नाही, ते समजलं मला आजोबा, पण तरी मला सिल्वर इकॉनॉमी समजत नाहीये. सिल्वर इकॉनॉमीचा अर्थ आहे आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव वापरून या अनुभवाच्या माध्यमातून नवीन संधी निर्माण करू शकतो. ओ. तुला माहिती आहे लक्ष्मी की आता सरकार आणि कित्येक नवीन कंपन्या ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन गोष्टी निर्माण करतायत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी निष्क्रिय न होता सतत सक्रिय राहावं, बरोबर, यासाठी बऱ्याच नवीन गोष्टींची निर्मिती होतीये. अगदी बरोबर. जेणेकरून ज्येष्ठांचं आयुष्य अधिकाधिक क्रियाशील होईल. हो, ज्येष्ठांना सक्रिय राहता यावं यासाठी नवीन सेवा आणि उत्पादन निर्माण करणं हा या रजत अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. ग्रेट. तर मग या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या सेवांचा आणि उत्पादनांचा समावेश आहे जे खास करून आपल्या ज्येष्ठांसाठी बनतात, हे सांगू शकाल आजोबा? नक्कीच. आता असं बघ, जसं वय वाढत जातं, ज्येष्ठत्व येतं, तसं तसं माणसाच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शांतता आणि अचानक सगळं थांबल्याचा अनुभव येतो. खरंय. दुसऱ्यावरचं अवलंबन वाढतं. पण तसं होऊ नये यासाठी काही सेवा निर्माण केल्या जात आहेत. बरं. आता अनेक कंपन्या आणि सरकारी योजना सुद्धा तंत्रज्ञान, हेल्थ केअर, मनोरंजन, पर्यटन या सगळ्याच क्षेत्रांमधल्या सेवांची निर्मिती करते. नक्की कोणत्या सेवा? म्हणजे बघ, आरोग्याच्या सेवांमध्ये ज्येष्ठांसाठी विशेष उपकरणं, वॉकर्स, व्हीलचेअर, मेडिकल ॲप्स या सगळ्यांची निर्मिती होते. खरं. त्याचबरोबर ज्येष्ठांना आर्थिक संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्येष्ठांसाठी रोजगार, पार्ट टाइम काम हे सुद्धा आता उपलब्ध झालंय. अच्छा, आणखीन काय काय यामध्ये? लक्ष्मी, रजत अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी फिटनेस आणि योग कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं जात आहे, जेणेकरून ज्येष्ठांचं शारीरिक आरोग्य सुदृढ राहील. आता बघ, बऱ्याचशा कंपन्या आणि संस्था ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा सुद्धा देत आहेत. घरपोच सेवा? म्हणजे होम केअर. डॉक्टर किंवा नर्सेस आता घरी येऊन ज्येष्ठांची तपासणी करतात. अनेक ठिकाणी वृद्धाश्रम आहेत, तिथे जे ज्येष्ठ नागरिक आरामात राहू शकतात. अगदी घरासारखं वातावरण तिथे असतं. अच्छा, असं आहे का? आणि लक्ष्मी, काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सेवानिवृत्तीनंतरही अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देऊ शकतात. आपल्या पेन्शनमध्ये थोडीशी कपात करून छोटे छोटे व्यवसाय करून हे अशी ते सेवा देऊ शकतात. या व्यतिरिक्त रजत अर्थव्यवस्थेमध्ये जे उद्योग सुरू होतात तिथे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात. बर. वृद्धांसाठी हेल्थ केअर सेवा, पर्यटन आणि विशेष रिटायरमेंट हाऊसिंग सेवा यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतोय. ओके, एक विचारू का आजोबा? जरूर. अरे एक काय, दोन गोष्टी विचार. या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरामशीर यात्रा सुद्धा करता येते का? बिलकुल. अरे बऱ्याचशा ट्रॅव्हल एजन्सी आणि कंपनी ज्येष्ठांसाठी विशेष यात्रांचं पॅकेज डिझाईन करतात. बर. या पॅकेजेसमध्ये आरामदायक यात्रा, सुविधायुक्त हॉटेल्स आणि गरजेनुसार मेडिकल सुविधा सुद्धा दिली जाते. अरे वा, हे तर छान झालं. मला वाटतं आजोबा, डिजिटल इंडियामुळे आता ऑनलाईन शॉपिंग सुद्धा खूप सोपं झालंय ज्येष्ठांसाठी. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलास तू. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असे आहेत की ज्येष्ठांसाठी आपल्या वेबसाईट आणि ऍप सुद्धा बनवलेले आहेत. ओके. असे ऍप्लिकेशन्स ज्येष्ठांना वापरायला फार सोपे असतात. खरं. अगदी सहजपणे आपल्याला आवश्यक असणाऱ्या किंवा आपल्याला आवडलेल्या गोष्टी या ऍप्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक मागवू शकतात. बरं, यामध्ये 24/7 कस्टमर सपोर्ट पण असतो. काही अडचण आली तर आपल्याला लगेच मदतही मिळू शकते.
खरंच आजोबा, आपलं सरकार ज्येष्ठांसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अटल वयो अभ्युदय योजना असो किंवा ही रजत अर्थव्यवस्था, ही त्याचीच उदाहरणं आहेत. बरोबर आहे. ज्येष्ठांसाठी मनोरंजन आणि सामाजिक उपक्रम हे सुद्धा रजत अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. पर्यटन, सामाजिक एकोपा, संपर्क आणि मानसिक स्वास्थ्य सगळं सुदृढ राहण्यासाठी, वृद्धांचं आयुष्यमान सुखमय बनवण्यासाठी या दोन्ही गोष्टी मदतच करतात. खरं, ही रजत अर्थव्यवस्था वृद्धांना त्यांची ओळख समाजामध्ये मिळवून देण्यासाठी, आत्मसन्मान राखण्यासाठी आणि आपल्या देशाच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी खूप मोठी संधी देते असं वाटतंय. अगदी बरोबर. ज्येष्ठांची वाढती संख्या आणि वाढणाऱ्या गरजा लक्षात घेऊन रजत अर्थव्यवस्था अनेक व्यापाराच्या संधी सुद्धा निर्माण करतं. यामुळे व्यापाराला, उद्योगांना फायदा होतोच, पण अर्थव्यवस्थेलाही एक नवी दिशा मिळते आणि याचा सगळ्यात जास्त फायदा ज्येष्ठांना होतो. क्या बात आहे. या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला तर आपलं आयुष्य नक्कीच सुखावह आणि अनेक संधींनी युक्त असेल. हो, बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. पण मला वाटतं या अर्थव्यवस्थेबद्दल आपण आता ऐकून घ्यावं. रजत अर्थव्यवस्था म्हणजे सिल्वर इकॉनॉमी असंही म्हणलं जातं. आता मंडळी, आपल्याला माहिती आहे की आपल्या संपूर्ण देशामध्ये वयोवृद्धांची संख्या वाढतीये. म्हणजे 50 वर्षाच्या वरील जे लोक आहेत तर त्यांची संख्या प्रचंड होतीये, कारण आपल्याकडे सगळ्या ज्या आरोग्यविषयक सोयी सुविधा आलेल्या आहेत त्यामुळं आपलं जीवनमान वाढतंय. भले अनेक रोगांना आपण सामोरं जातोय, पण तरी सुद्धा उत्कृष्ट अशा आरोग्य सुविधांमुळे माणूस या सगळ्या आजारातून बाहेर येतोय आणि त्याचं जीवनमान वाढतंय. आता हे जीवनमान वाढत असताना त्यांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, तर त्या पुरवण्यासाठी संपूर्ण समाजामध्ये किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये या लोकांसाठी बऱ्याच गोष्टींचं उत्पादन करावं लागतंय. आणि ती सगळी जी इकॉनॉमी आहे, म्हणजे ती जी अर्थव्यवस्था आहे, जे उत्पादन या लोकांसाठी केलं जातंय, सेवा दिल्या जात आहेत, त्याचं वितरण केलं जातंय आणि मग या ज्येष्ठ नागरिकांकडून त्याचा उपभोग घेतला जातोय, तर ही सगळी जी गोष्ट आहे त्याला रजत अर्थव्यवस्था ही एक संकल्पना रूढ झालेली आहे. या रजत अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देशच असा आहे की जे वृद्ध लोक आहेत तर त्यांना जीवन जगत असताना अनेक गोष्टींची गरज लागते, तर त्या गरजेप्रमाणे त्यांची वेगवेगळी उत्पादनं बनवून त्या लोकांना ती पुरवणं हा मुख्य उद्देश तर आहेच आहे. पण त्यांचं आरोग्य, बँकिंग सुविधा असतील किंवा त्यांच्यासाठीच्या वाहन सुविधा असतील, त्यांना राहण्यासाठी घरं असतील किंवा दूरसंचार असेल, पर्यटन असेल, कारण या वृद्ध लोकांना त्यांच्या तरुणाईच्या काळात काही त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पर्यटनासारख्या गोष्टीचा आनंद घेता आलेला नसतो, तर त्यासाठी आता या वयात जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळे ही मंडळी पर्यटनाकडे सुद्धा वळू शकतात. तर ही सगळी जी क्षेत्र आहेत, मी जसं म्हणलं की स्वास्थ्य असेल, बँकिंग असेल, मोटर वाहन असेल, दूरसंचार असेल, पर्यटन असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन करणं हे या रजत इकॉनॉमीमध्ये येतं. आपली एकूणच जी अर्थव्यवस्था आहे त्याचा खरा चालक बनण्यासाठी आजही रजत अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांवर मात करावी लागणार आहे. पण भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व वृद्ध लोक करतील आणि त्यात सुद्धा त्यांच्यामध्ये असंख्य गुण असतील, जसं की ही जी अर्थव्यवस्था आता त्याचं जागतिकीकरण होतंय आणि येत्या काही दशकांमध्ये कंपन्यांसाठी जागतिक स्तरावर विचार करणं आणि स्थानिक पातळीवर कृती करणं हे सामान्य होणार आहे. तसंच भविष्यातील अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाचं असंतुलन जे आहे ते दुरुस्त करावं लागेल, जेणेकरून न्याय्य संक्रमणाचं व्यवस्थापन करता येईल आणि संपत्तीचं अधिक समतोलपणे वितरण सुद्धा होईल. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असणार आहे आणि ते व्यवसायातील नव्या उपक्रमांचं केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रवेशद्वार असणार आहे. म्हणजे बघा, जी रजत इकॉनॉमी म्हणतो, रजत अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच एकूण 50 वर्षावरील जी मंडळी आहेत तर त्यांचं योगदान या सगळ्यासाठी खूप असणार आहे. आर्थिक उपक्रमांमध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देऊन अन्न, पाणी, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यासारख्या कच्च्या मालाचा आणि संसाधनांचा अपव्यय कमी करण्याचे मार्ग सुद्धा या रजत अर्थव्यवस्थेमध्ये शोधले जाऊ शकतात. हरित रोजगार निर्मिती, त्याच्याबरोबरच हरित अर्थव्यवस्था सामाजिक समतेला हातभार लावणार आहे.
कल्याण सुधारणारे आणि संसाधनांची कमतरता आणि पर्यावरण जे आता धोकादायक बनतंय आपल्या सगळ्यासाठी, तर हे धोके कमी करण्यासाठी सुद्धा ही रजत अर्थव्यवस्था आपल्याला उपयोगी पडणार आहे. वृद्ध लोकांच्या गरजानुसार बाजारात नवीन उत्पादनं, सेवा या उदयाला येत आहेत आणि हे साध्य करण्यासाठी जेरॉन तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे, जे मानवी वृद्धत्वाचा अभ्यास करणाऱ्या तंत्रज्ञानाचं क्षेत्र असणार आहे. मंडळी, आता लोकसंख्येतील वृद्धत्वामुळं त्यांना सुद्धा रोजगार द्यावा लागेल, कारण त्यांच्या आयुष्यात त्यांनी जी केलेली उत्तम उत्तम कामं आहेत किंवा त्यांच्या हातून जे काही चांगलं कार्य घडलेलं आहे, नोकरी किंवा वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात ते काम करत असताना, तर ते सेवा क्षेत्र त्यांच्यासाठी पुन्हा खुलं करणं गरजेचं राहणार आहे. कारण या लोकांना काम देऊन आपण ही अर्थव्यवस्था आणखी मजबूत करू शकतो, असं या रजत अर्थव्यवस्थेकडून लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळं ही गोष्ट नक्कीच होईल असं वाटतं. आणि आरोग्य सेवा आणि वृद्धांचं स्वातंत्र्य सुधारणाऱ्या उपायांमध्ये गुंतवणूक करायला सुद्धा प्रोत्साहन दिलं जाईल. खरं तर ही जी मंडळी आहेत 1960च्या आधी जन्मलेली, म्हणजे ज्यांचं वय आता साधारण 65च्या पुढं आहे, तर अशी मंडळी आत्ताच्या तरुणांइतकीच संपूर्णपणे जीवन जगणारी आहेत. कारण या मंडळींना आपल्या आधी गेलेली जनरेशन किंवा आधी गेलेली पिढी आणि नवीन येणारी पिढी यांच्या मधली पिढी ही असल्यामुळं त्यांना दोन्ही पिढ्यांना काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा या नव्या येणाऱ्या पिढीला काय प्रॉब्लेम येऊ शकतात, ही पिढी कशी दर 10 वर्षांनी बदलतीये, त्यांना जगण्यासाठी कोणते कष्ट करावे लागतायत किंवा नेमकं सतत बदलणाऱ्या वातावरणाशी त्यांना कसं आपल्याला सामावून घ्यावं लागतंय, याची जाण असल्यामुळं ही जी 1960च्या दरम्यान जन्मलेली पिढी आहे, तर ती खरंच अजूनही मनानं तरुण आहे आणि परिपूर्ण असं त्यांचं जीवन आहे. आणखी एक गंमत म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांना अर्थव्यवस्थेतले महत्वाचे खेळाडू असंही म्हटलं जात आहे. आता ज्येष्ठ नागरिक अर्थव्यवस्थेतले महत्वाचे घटक तर आहेतच, तरुणांच्या तुलनेत या वृद्धांचं उत्पन्न सुद्धा जास्त आहे, पण त्यांच्या गरजाही जास्त आहेत. त्यामुळं ते या अर्थव्यवस्थेमधले प्रमुख ग्राहक आहेत असंही म्हटलं जातं. खरं तर आपण म्हणलं मगाशीच की ज्येष्ठांची संख्या वेगानं वाढतीये. सध्या संपूर्ण जगात 750 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक आहेत आणि 2030 पर्यंत ही संख्या 1 अब्जाचा टप्पा ओलांडेल असंही म्हटलं जाते. ते जरी वयाच्या 58 वर्षानंतर किंवा 60 नंतर निवृत्त झालेले असले तरी त्यांची कार्यक्षमता त्या मानानं कमी झालेली नसते. त्यामुळं या लोकांच्या हातात अनेक सेवा सुविधा किंवा उत्पादन क्षेत्र जर सोपवली तर तितक्याच ताकदीनं ही मंडळी अजूनही खूप चांगली कार्यक्षमता दाखवून खूप चांगलं कार्य करू शकतात आणि आपल्या ह्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला खूप चांगला हातभार लावू शकतात असं म्हणायला हरकत नाही. कारण सध्या जी ही अटल वयो अभ्युदय योजना सरकारकडून राबवली जाते, तर त्यामध्ये सरकारचा हाच उद्देश आहे की जी ही 60 वर्षाच्या पुढची पिढी आहे ती अजूनही तितकीच सशक्त आहे, त्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यांची कार्यक्षमता चांगली आहे आणि या सगळ्याला ओळखून त्यांच्याकडून जर खूप चांगलं काही कार्य करून घेतलं तर नक्कीच ही जी त्यांच्याकडून होणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न आहेत, तीच रजत अर्थव्यवस्था आपल्या संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकते आणि हाच उद्देश आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आहे. नक्कीच. तर मग रजत अर्थव्यवस्थेबद्दलची माहिती मिळाली का लक्ष्मी? हो आजोबा, यामुळे तर माझा अभ्यास सुद्धा आणखीन सोपा झाला. हे बघ, माझ्याकडे एक नाटिका सुद्धा आहे बरं. हां, त्यामुळे तुझा अभ्यास आणखी सोपा होऊ शकेल. आजोबा हो, मग ऐकवा ना पटापट. ऐक. अगर आपसे ठीक से नहीं रहा जा रहा तो आप अपना देख लीजिए, मैं अपना देख लेता हूँ. हे भगवान, ये क्या दिन दिखा रहा है. जिन बच्चों को पाला पोसा आज उन्हें ही हमारी फिक्र नहीं है. हे भगवान, अब तो ना रही कमाई, ना बचेगा मेरा अभिमान. अरे नहीं नहीं दादू, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय कहता है हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. बुजुर्गों के हित में सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय ने माता पिता और बुजुर्गों के भरण पोषण से जुड़ी मौजूदा योजना बनाई. जो भी शख्स अपने माता पिता, बायोलॉजिकल गोद लेने वाले और सौतेले माता पिता भी या बुजुर्ग जो 60 साल से अधिक उम्र के हैं, उनको छोड़ने या उनकी देख रेख न करने का दोषी पाया जाता है, उसे 3 महीने की जेल या 5,000
50,000 रुपए का जुर्माना देना पड़ सकता है। इस संशोधन में एक क्लॉज जोड़ा गया, बुजुर्गों का केयरटेकर बिना बुजुर्गों की सहमति के संपत्ति नहीं बेच सकता। इस तरह से देखें तो बुजुर्गों और माता पिता की सुरक्षा और संरक्षण के हिसाब से हम आपके साथ हैं, यानी सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय। ऐसे माता पिता, दादा दादी, वरिष्ठ नागरिक जो अपनी आय और संपत्ति से अपना भरण पोषण नहीं कर सकते, वे अधिनियम के तहत भरण पोषण का दावा कर सकते हैं। माता पिता की परिभाषा में जैविक और गोद लिए या सौतेले माता पिता भी आते हैं। क्या ऐसा? हाँ, अभी और सुनिए। MWPSC एक्ट के प्रावधान के अनुसार राज्य के हर जिले में बुजुर्गों की शिकायत को दूर करने के लिए ट्राइब्यूनल गठित किया जाएगा, खास तौर से उनके लिए जिनके परिवार वाले ठीक से खाना, रहने के लिए घर, कपड़े या दवाएं आदि नहीं देते। ट्राइब्यूनल में 90 दिनों के भीतर शिकायतों का समाधान होगा। घर से ठुकराए गए बुजुर्ग या वरिष्ठ नागरिक ट्राइब्यूनल जा सकेंगे और उनके बच्चों या कानूनी उत्तराधिकारियों को आदेशित किया जा सकेगा। अपने अधिकार को जाने हमारे बुजुर्ग, शान से जिए हमारे बुजुर्ग। और आप नौजवान, अब बुजुर्गों का रखिए ख्याल, निभाइए अपना फर्ज, ख्याल रख जिम्मेदारी से उतारिए उनका कर्ज। सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार के सौजन्य से CRA द्वारा निर्मित एवं प्रसारित। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। ज्येष्ठांसाठी त्यांच्या वृद्धत्वामध्ये वरदान ठरणाऱ्या रजत अर्थव्यवस्था या विषयावर आपण बोलणार आहोत। संजीव, मला तर हा शब्द नवीनच वाटतोय। का ग? पण हे ऐकून असं वाटतं की वृद्धांसाठी बनलेली अर्थव्यवस्था म्हणजे रजत अर्थव्यवस्था, बरोबर ना? अगदी बरोबर बोललीस बघ नमिता। अगं नमिता, रजत अर्थव्यवस्था म्हणजे अशी एक अर्थव्यवस्था आहे जी वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन निर्माण झालेली आहे। बर, यामध्ये मग वृद्धांसाठीच्या सेवा असतील, उत्पादनं असतील आणि सुविधा असतील, या सगळ्यांचा समावेश होतो। अगं, एका रिपोर्टनुसार येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठांची संख्या खूप गतीनं वाढणार आहे आणि अशा वेळेला ही अर्थव्यवस्था खूप मोठी संधी बनू शकते। अगदी खरंय संजीव। कसं आहे, मी स्वतः या क्षेत्रामध्ये काम करते। माझी कंपनी वृद्धांसाठीची विशेष उत्पादनं सुद्धा बनवते आणि अनेक सेवा सुद्धा यांना दिल्या जातात, जसं की आरोग्याची काळजी घेणारी उपकरणं असतील, तातडीनं सेवा उपलब्ध करून देणं असेल आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्याला निरोगी ठेवणारे कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतो। अगं नमिता, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या समाजामध्ये वृद्धांसाठी त्यांना जेवढ्या सुविधा लागतात तेवढ्या त्यांना मिळतात का? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे। मग सध्या तरी आपल्याकडे ज्या योजना आहेत ना किंवा ज्या सेवा आहेत त्या वास्तविक गरजांना पूर्ण करण्यासाठी पुरेशा नाहीयेत आणि एकूणच आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे, जिथे ज्येष्ठांना आरोग्याच्या, सुरक्षेच्या आणि सामाजिक सलोख्याच्या सेवा देता देता त्यांच्यासाठी काही आर्थिक संधी सुद्धा दिल्या जातील। अगदी बरोबर बोललीस बघ नमिता तू। ही जी रजत अर्थव्यवस्था आहे की नाही, ती आपण जर का नीट समजून घेतली ना तर तिचा आपल्याला योग्य वापर सुद्धा करून घेता येईल। खरंय। आणि यामध्ये फक्त वृद्धांसाठीच नाही, तर उद्योजकांसाठी सुद्धा नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। बर, उदाहरण देऊ का? आता बघा, आरोग्य सेवा असतील किंवा वृद्धाश्रम तर आहेतच, पर्यटन असेल किंवा अगदी अगदी डिजिटल डिव्हायसेस सुद्धा, या सगळ्याची निर्मिती सुद्धा यातून होऊ शकते। खरंय। आणि कसं आहे बघ, आपण जर वृद्ध नागरिकांना सशक्त बनवू शकलो तर ते आपलं आयुष्य नक्कीच सुखानं, समाधानानं, सक्रिय राहून जगू शकतील आणि ज्यामुळे समाजामध्ये सुद्धा समृद्धी येऊ शकेल। ही रजत अर्थव्यवस्था खरंच एक सुवर्ण संधी आहे बघ। अगदी। आणि बरं का संजीव, ही योजना समजण्यासाठी आणि समजावण्यासाठी, तिचं अवलंबन होण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। बरोबर। आणि हीच वेळ आहे आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं भविष्य उज्ज्वल बनवण्याची। अगदी योग्य सांगितलंस बघ नमिता। याच दिशेनं काम करून आपण रजत अर्थव्यवस्थेचा पूर्ण लाभ घेऊ शकतो। आणि ही आपली जबाबदारी सुद्धा आहे। अगदी।
लक्ष्मी, हे नाटक ऐकून मला असं वाटतंय की 60 वर्षांनंतर सुद्धा मला स्वतःला सक्रिय ठेवायचं असेल तर काहीतरी नवीन शिकून घेतलं पाहिजे. करेक्ट आजोबा. 60-65 वर्षानंतर जेव्हा माणूस नोकरीतून निवृत्त होतो तेव्हा अनेक वर्षांपासून चालत आलेला त्यांचा एक दिनक्रम असतो, तो कुठेतरी थांबतो, रिकाम पण येतं. आणि बहुतेक लोक ना ही स्थिती स्वीकारू शकत नाहीत. मग कोणत्या ना कोणत्या रूपात स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी अनेक लोक कला शिकतात, कुणी बाग राखायला शिकतं, तर कुणी आणखी काही. अगं, शरीर सक्रिय राहिलं नाही तर मग आळस यायला लागतो आणि दिवसभर बसून राहावं असा एक घातक विचार सुद्धा मनात डोकावतो. हो, आणि मग आपला मेंदू सुद्धा झोपायला लागतो. असं म्हणतात की आपले न्यूरॉन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, आपलं आयुर्मान वाढवण्यासाठी शरीराची सक्रियता फार गरजेची आहे. नाहीतर आहे त्या आयुष्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जावं लागतं. आजोबा, वय वर्ष 82 असलेल्या एका आजोबांचा मी एक शॉर्ट बघितला होता फेसबुकवरती. त्यांचं शरीर त्यांनी या वयापर्यंत सुदृढ कसं ठेवलंय याचा मंत्रच त्यांनी त्याच्यामध्ये दिलाय. आपण ऐकूया. मी अशोक विष्णुपंत बेलापूरकर, वय वर्ष 82. हे कसं आहे, ज्या टायमाला मी त्यांना भेटतो तर त्या टायमाला त्यांच्या अडचणी मला सांगत. माझा गुडघा वळत नाही, हात वर होत नाही, माझी मान दुखती, मला उठता बसता येत नाही. मग मी त्याला माझ्या पद्धतीचे सल्ले देतो. तुम्हाला आज हे होत नसेल ना, तुम्ही ह्या पद्धतीचा व्यायाम करा. उद्या तुमचा हात वर नसेल तर त्या पद्धतीचा व्यायाम करा. तर याचे व्यायामाचे धडे ज्येष्ठ नागरिकांना जास्त. आणि आज ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडलेले. आज घराच्या बाहेर पडल्यानंतर घरापर्यंत येसपर्यंत ते माझे 2 वेळा तरी नाव माझं काढल्याशिवाय राहत नाही. ह्या माणसामुळे मी आज घराच्या बाहेर पडलो. घरात जी चिडचिड, ज्येष्ठ नागरिकाविषयी जी चिडचिड, प्रत्येक घरामध्ये चिडचिड चालू आहे. तरुण वर्ग काय सांगतात, का यांना बसल्या जागेवर हे द्यायचं, ते द्यायचं, ते द्यायचं, हे आमच्याच्याने होत नाही. मी त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम करतो. तुम्ही हे करा हो, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ नका, ते तुमच्याजवळ आले पाहिजे. आज माझी 3 मुलं, 3 सुना, अर्धा डझन नातू रोज व्यायाम केल्याशिवाय ते तुमचा चहाचा घोट सुद्धा घेणार. माझ्या सुना सुद्धा फार व्यायाम करतात. थोडक्यात सांगायचं का, माझी मंडळी म्हणजे माझी बायको ही पोहण्यामध्ये तरबेज आहे. आणि आमची सांगड अशी जमलेली आहे का तिनं तिचे अनुभव सुनांना सांगितले, माझे अनुभव मी मुलांना आणि नातांना सांगितले. तिनं तिच्या पद्धतीने कुटुंब उभं करायचं काम केलं, मी माझ्या पद्धतीनं कुटुंब उभं करायचं. त्यामुळं ही सांगड आमच्या घरापासूनच सुरुवात आहे. आमचा आजही थोरला मुलगा सकाळी 4 वाजता उठून तो जिम करणार. हे पहिलं घरी तो व्यायाम करणार, व्यायाम करून जिममध्ये जाणार. तेच माझे नातू सुद्धा करतात, तेच माझ्या सोना सुद्धा करतात. मग हे आदर्श मी माझ्या घरातून पहिला सुरुवात केली. अगदी खरं आहे. सुख, समाधान आणि आनंद ह्या तिन्ही गोष्टीचा संबंध जर तुम्हाला जीवनामध्ये मिळवायचा असेल तर तुमचं पहिलं शरीर मजबूत राहणं हे काळाची गरज आहे. तुमचं शरीर मजबूत असेल तर तुम्ही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेशच करणार नाही. आणि ज्या टायमाला हे सकारात्मक गुण तुमच्या शरीरात भिनतील त्या टायमाला तुम्ही नक्कीच एक समाज माध्यमाच्या पुढे मोठे झालेले असेल. हे अगदी त्रिकारवादी सत्य. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेले, प्रपंच करावा नेटका, कुठे दिसू नये फाटक्या, आणि मग घ्यावा परमेश्वराचा तुटका. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी पहिलं तुमचं शरीर तुम्हाला पिळदार करावं लागेल. लक्ष्मी, आपण मनात आणलं तर कसं छान राहू शकतो ते ऐकलंच ना आता. मला तर आणखी काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे सगळं ऐकून. क्या बात आहे आजोबा. अहो, तुम्ही सक्रिय आहातच. आता या सक्रियतेचा रजत अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून कसा फायदा होऊ शकतो हे बघायला हवं. या रजत अर्थव्यवस्थेचा खूप मोठा संदेश तर हा आहे की वय कोणतंही असो, आपण कायम नवनवीन अनुभव घेत राहायला पाहिजेत आणि ज्ञान गोळा करायला पाहिजे. तर आजच्या ह्या कार्यक्रमामधून रजत अर्थव्यवस्थेबद्दल आपण जाणून घेतलं. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या द्वारा आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सौजन्यानं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. श्रोते हो, पुढच्या भागांमध्ये सुद्धा ज्येष्ठांसाठीच्या इतर कल्याणकारी योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. हो, पण आता मात्र वेळ झालेली आहे या कार्यक्रमामधून निरोप घेण्याची.
मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा, आम्ही दोघंही आज इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. हा तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवतंय. त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.